अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता. DGCAनं केलेल्या चौकशीचा हा प्राथमिक अहवाल आज येऊ शकतो. काल रोहित पवारांनी केली होती याबाबत टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. विश्व मराठी संमेलनाला राहणार उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठांची भेट होण्याची शक्यता. झेडपी आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. झेडपी सदस्य संख्येच्या 10% सदस्य निवडता येणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. आज अंधेरी सबवेबाबत लक्षवेधी मांडली जाणार. शिवसेनेने अंधेरीचे आमदार मुर्जी पटेल ही लक्षवेधी मांडणार. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी 1 कोटीचं घड्याळ घातल्याची चर्चा. ते घड्याळ 1 कोटींचं नाही, ही अफवा पसरवून बदनामीचा प्रयत्न करू नका, रितू तावडेंनी केलं स्पष्ट. नागपुरात 12वीचे 2 नाही तर 3 पेपर फुटले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचाही पेपर फुटला. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती आली समोर. मालेगाव पालिकेतील नमाज पठण प्रकरणी विद्युत विभागातील अभियंता अभिजित पवार याचं निलंबन. नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली कारवाई. चिकनखान्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची हत्या. अमरावतीच्या भातुकली येथील धक्कादायक प्रकार. मावस भावानं केली मावस भावाची हत्या. येवल्याच्या रायते इथं प्लायवूड कंपनीला भीषण आग. कंपनीमध्ये 30 ते 40 कामगार अडकले होते. स्थानिकांच्या मदतीनं मजुरांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.